तर वेलकम टू माय चॅनल गाईज. आज मी सकाळी ऑफिसला निघालेलो तर त्या टायमाला बघा माझ्या ॲक्टिवामध्ये म्हणजे टायरमध्ये MRFचा टायर आहे त्याच्यामध्ये खिळा केवढा मोठा गेलेला आहे. हिंदीमध्ये खिला बोलते. तो देखील बघा तुम्ही बघू शकत गाईज म्हणजे केवढा मोठा खिळा आहे आणि सडनली पूर्ण हवा गेली. ॲक्च्युली माझा MRFचा टायर असून तो ट्यूबलेस आहे. तर प्रयत्न करतो आहे. सकाळी मला खूप उशीर झाला. सकाळी म्हणजे आता कसं खेळा गेला माहीत नाही, पण बघा बोललो सकाळ सकाळ आपला एक ब्लॉग पण होऊन जाईल आणि तुम्हाला दाखवू शकतो की कसं त्याला तुम्ही क्लिअर करू शकतात. जे असे खेळा वगैरे जातो त्या टायमाला टायरमध्ये, ॲक्टिवा वगैरे टायरमध्ये, कुठल्या पण गाडीमध्ये, 2 व्हीलर 4 व्हीलरमध्ये. तर मे बी त्याला खूप वेळ लागत आहे. ॲक्च्युली तो खेळा बसत नाही ते पकडमध्ये. तर बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर तो कसा रिपेअर करतो आणि त्याच्यामध्ये हवा पण कसा भरतो. तुम्हाला पण असा काय प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही पण बघू शकता कसा तो क्लिअर करायचा, जेणेकरून तुम्हाला असा प्रॉब्लेम येणार नाही. त्याने खिळा काढलेला आहे आणि त्याने आता हे पॅकिंग टाकत आहे जेणेकरून हवा बाहेर परत येऊ नये, लिकेज राहू नये. म्हणजे त्याने टाकलेला आहे. आता तो हवा भरत आहे त्याच्यामध्ये. खूप मोठा प्रॉब्लेम झाला सडनली आणि हायवेला लवकर भेटत पण नाही असे. मे बी काहीतरी हवा 40पर्यंत असते, काहीतरी पर्सेंट त्याच्यामध्ये मीटरमध्ये. PSI काहीतरी बोलतात, 40 PSI. बघू शकता गाईज, हा मीटर असे ज्याने तुम्ही तुमच्या गाडीमध्ये हवा किती भरायचे. मॅक्झिमम 40, 32 अशी काहीतरी असते, पण हा 40 बोलतो. आता हा चेक करत आहे की आता कुठे लिकेज वगैरे आहे का. तुम्ही बघू शकता लिकेज नाही बघा. ते लिकेजची जागा पण व्यवस्थित आहे. पॅकिंग टाकलेली आहे त्यांनी. झालं ना. बरोबर आहे ना.